तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन आपण बनवून तयार करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत खूप ट्रेंडिंगमध्ये असलेली स्लीव डिझाइन। तर इथे बघा, मी सगळ्यात अगोदर पेपर पॅटर्न कटिंग करून घेतलेला आहे आपल्या साईजनुसार। आता तुम्हाला ज्या साईजची बाही बनवायची त्या साईजनुसार तुम्ही तुमची पेपर कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे बघा, मी 11 इंचाची मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे, जशी आपण नॉर्मल बाही कटिंग करून घेतो त्याचप्रमाणे। आणि ही बाही मी 36 साईजसाठी बनवत आहे। तर इथे बघा, त्याच्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि आपली जेवढी बाहीची उंची असेल त्याच्यापेक्षा मी 2 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे। ओके, तर इथे बघा, हा 4 फोल्डमध्ये कपडा आहे आणि टोटली तर इथं मी दोन्ही पण जे हात आहेत ते एकदमच कट करणार आहे, त्यामुळे हा 4 फोल्डमध्ये कपडा आहे। आणि इथं बघा, हा फोल्डेड बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे। तर इथे बघा, जिकडं फोल्डेड बाजू आहे त्या साईडने आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। असे 3-3 इंचांचे आपल्याला 3 मार्क करायचे आहेत। ते इथे बघा, खालच्या बाजूने आपण 3-3 इंचाचे 3 मार्किंग केले। त्याचप्रमाणे आपल्याला वरच्या साईडला पण 3-3 इंचाचे अशा प्रकारे 3 जागेवर मार्क करायचे आहेत। इथे बघा, आणि पूर्ण कपडा आपल्याला या बाहीसाठी 17 ते 18 इंचाचा लागतो। आता माझा इथं थोडा एक्स्ट्रा आहे, पण मी आता नाही कट केलेला आहे। तुम्ही 17 ते 18 इंचापर्यंत कपडा घेऊ शकता। आणि इथे बघा, आपण जे मार्क केलेलं होतं ना त्या ठिकाणी थोडे छोटे छोटे नॉच लावून घ्यायचे, म्हणजे आपल्याला प्लेट द्यायचे असतात ना त्यावेळेस आपल्याला इझी पडतं प्लेट देताना। तर इथे बघा, दोन्ही बाजूला आता आपले नॉच देऊन झालेले आहेत। तर इथं दोन्ही बाह्या एकत्रच आहेत, त्यातली मी एक साईडला काढून ठेवते आणि एका बाहीची मी तुम्हाला डिझाइन बनवून दाखवणार आहे। ओके, तर इथे बघा कशा प्रकारे बनवायचं ते मी आता तुम्हाला मशीनवर जाऊन दाखवते। तर इथे बघा, आता आपण मशीनवर आलेलो आहोत आणि जो मधला पॉईंट आहे ना आपला, जिथं आपली बंद बाजू आहे तिथून इथं आता लक्ष देऊन बघा, जिथे आपण पहिलं निशाण केलं होतं 3 इंचाचं, तिथं अशा प्रकारे दोन्ही साईडला धरून एक प्लेट तयार करायची आणि त्याला एक पिन लावून घ्यायची। त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडची पण जिथं आपण निशाण केलेलं होतं 3 इंचाचं तिथे धरून अशा प्रकारे आपल्याला ही बॉक्स प्लेट तयार करून घ्यायची, म्हणजे इकडच्या साईडचे आणि एक पलीकडच्या साईडचे अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स प्लेट तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर अशी शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाली तर वरच्या साईडला आपण एक पिन लावून घेऊया। आणि बघा, आता इथं तुमची जेवढी बाहीची उंची असेल तिथून खाली तुम्ही 3 ते 3.5 इंचावर मार्क करू शकता। म्हणजे जास्त लांबीची बाही असेल तर 3.5 इंचावर मार्क करायची आणि 9 इंचापर्यंत जर तुमची बाही असेल तर तुम्ही 3 इंचावर मार्क करायचं आहे। तर इथे बघा, माझी जी बाही आहे त्या 11 इंचाची आहे, त्यामुळे मी इथं 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथे 3.5 इंचावर मार्क करून मी तिथं शिलाई मारून लॉक केलेलं आहे। ओके, आता जे टाचणी आहेत त्या काढून घेते आणि नंतर जे दुसरे दोन्ही साईडचे आपले निशाण आहेत, परत 2 नंबरला आपण 3-3 इंचाचं निशाण केलं होतं ते घेऊन त्याची जशी आपण पहिली प्रोसेस केली होती त्याचप्रमाणे आता दुसरे पण आपले प्लेट्स तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा, अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण अगदी सहजरित्या समजेल। आणि ही बाही बनल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। इथे बघा, ही पण आपली प्लेट तयार झालेली आहे। आणि आता इथे बघा, आता वरच्या साईडला पहिलं आपण किती घेतलं होतं 3.5 इंच, तर आता आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायचं आहे। म्हणजे जे आपण पहिलं 3.5 इंचावर निशाण म्हणजे शिलाई मारली होती ना त्याच्या खाली परत अजून 3.5 इंच अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करायचं आहे। ते तेव्हा पहिलं 3.5 होतं, तर आता आपल्याला 7 इंचावर इथं मार्किंग करायचं आणि इथंच आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग केलं आहे ना परत 7 इंचाचं, तिथं आपल्याला शिलाईने लॉक करून घ्यायचं आहे। इथं बघा, अशा प्रकारे आपल्याला डबल शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे। ओके, तर आता ही बघा, आता 2 प्लेट झाल्या, आता आपली तिसरी आणि शेवटची प्लेट टाकणार आहोत। इथे बघा, ही आहे आपली तिसरी। इथं पण सेम जसं पहिल्यांदा आपण जसं केलं तसंच आता पण करायचं आहे। तर ही 3 नंबरची पण आपली प्लेट तयार झालेली आहे। आता यावर आपण शिलाई मारून घेऊया। तर इथे बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आता ज्या टाचण्या आपण लावलेल्या होत्या त्या सगळ्या काढून घेणार आहोत।
आणि व्यवस्थित हाताने दाबून प्रेस करून घ्यायचं, म्हणजे कपड्याला अशी व्यवस्थित छान घडी पडते. आणि आता बघा आपल्या वरच्या साईडला जे प्लेट्स आपण टाकणार आहोत ते कशा प्रकारे द्यायचे ते लक्ष देऊन बघा. इथं बघा आपण जी पहिली प्लेट टाकली होती ती अशा प्रकारे हाफमध्ये फोल्ड करायची आणि त्याला एक टाचणी लावून घ्यायची आणि मग नंतर आपण यावर शिलाई मारणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरी पण प्लेट तशीच तयार करायची आहे. जशी आपण प्लेट पहिली फोल्ड केली तशीच त्याचप्रमाणे आपल्याला इथं दुसरी पण प्लेट फोल्ड करून घ्यायची आहे. तर इथे बघा ह्या प्लेट थोड्याशा फोल्ड करताना प्रॉब्लेम होतो, म्हणजे काय ना एकदम व्यवस्थित अशा येत नाहीत. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित आपल्याला वेळ देऊन थोडं व्यवस्थित प्लेट तयार करून घ्यायचे आहेत. इथे बघा दोन्ही साईडच्या आपल्या प्लेट आता व्यवस्थित करून झालेल्या आहेत. आता यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं प्रेस पण देऊ शकता. आणि जर तुमची 11 इंचापेक्षा जास्त बाही असेल तर इथं अजून एक प्लेट टाकू शकता, म्हणजे 4 प्लेट्स तयार होतील. तर इथे बघा पूर्ण आता आपले प्लेट देऊन झालेले आहेत. आता मी ह्या बाहीला अस्तर नाही लावणार. तुम्हाला जर अस्तर लावायचं असेल तर तुम्ही अस्तर पण लावू शकता ह्या स्टेजला. मग आपण जसं नॉर्मल अस्तर जॉईन करतो त्याचप्रमाणे अस्तर जॉईन करू शकता. तर इथे बघा जे आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेलं होतं ते आता हे कपड्यावर ठेवून त्या पेपरवर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी बाही आहे ती आपल्या परफेक्ट साईजनुसार तयार होणार आहे आणि फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बसते. त्यामुळे पेपर कटिंग करणं गरजेचं असते. तर इथं बघा अशा प्रकारे पूर्ण पेपरवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आपला जेवढा कपडा एक्स्ट्रा होता ना तेवढा बरोबर शिल्लक राहिलेला आहे. आणि स्लीव्ज बरोबर आपल्याला मधोमध ठेवायचे आहे, म्हणजे जसं आपल्या मधलं निशाण होतं ना तिथं व्यवस्थित मधला पार्ट ठेवून व्यवस्थित आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथं तुम्ही खालच्या साईडला फ्रिल करू शकता किंवा दुसरी कुठली डिझाईन करू शकता. बॉक्स प्लेट टाकून त्याची पण डिझाईन बनवू शकता. पण इथं मी तुम्हाला सिंपल स्लीव्ज दाखवलेली आहे खालच्या साईडला. तर तुम्ही आपल्या बॉटमच्या साईडला दुसरी कुठली पण डिझाईन करू शकता. इथे बघा आता आपले पूर्ण पेपरला साईडला शिलाई मारून झालेली आहे. आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. तर इथे बघा आपला सगळा कपडा एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून झालेला आहे. आणि जो आपला पेपर आहे तो आता आपल्याला काढायचा आहे पूर्ण. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली बाही बनवून तयार झालेली आहे. आणि यालाच आता आपण छोटे छोटे बटन लावणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपण खालच्या साईडला एक पट्टी लावून घेऊया. तर इथे बघा पट्टी लावण्यासाठी मी इथं 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती मी पट्टी डबल फोल्ड करून अशी लावणार आहे. आणि पट्टी लावताना आपल्याला सुरुवात उलट्या साईडने करायची आहे. इथे बघा अशा प्रकारे पट्टी घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड केलेली आहे. अशी डबल फोल्ड करायची आणि उलट्या साईडने लावायला चालू करायची आपल्याला. तर इथे बघा पट्टीला एका बाजूने शिलाई मारून झालेली आहे आणि त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दाब शिलाई मारल्याच्या नंतर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हाफमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. पण त्याच्या अगोदर मी इथे जी आपली ट्रँगलवाली लेस असते ना ती लावून घेणार आहे, त्यामुळे आपली बाही अजूनच सुंदर दिसेल. तर इथे बघा अशा प्रकारे मी अगोदर जे आपण दाब शिलाई मारलेली होती त्याच्यावरच आपल्याला ही लेस ठेवून त्याच्यावरच शिलाई मारायची आहे. अशा प्रकारे मी अर्धा कपडा फोल्ड करून इथं त्याच्यावरच परत डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि इथं बघा आपली खूप सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही बाही डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून